टाइप करा लवकर सगळ्यांनी, फटाफट फटाफट. बेसिक्स ऑफ प्रोफाईल बिल्डिंग. ओके. हा, बेसिक्स ऑफ प्रोफाईल बिल्डिंग हा आपला टॉपिक आहे आजचा. ओके. बट व्हॉट इज द नेम ऑफ सिरीज? आपली जी 4 डेज सिरीज आहे ना, या सिरीजचं नाव काय आहे? किती लोकांना माहिती आहे? किती लोकांनी ग्रुपमध्ये पोस्टर बघितलं होतं? ओके. बिझनेस ग्रोथ सिरीज. इट इज ॲफिलिएट ग्रोथ सिरीज. ओके. ओके. सो गाइस, बेसिकली हे जे सेशन आहे आपला लाईक अप्रॉक्सिमेटली 1 आवर असेल. ओके. अँड सेकंड थिंग, ही जी पूर्ण सिरीज आहे आपली 4 डेज सिरीज आहे. यामध्ये आपण पहिले शिकणार की आपण कशा प्रकारे प्रोफाईल बिल्ड करणार. सेकंड, कंटेंट क्रिएशन, लीड जनरेशन, त्यानंतर फॉलोअप, देन क्लोजिंग. आपण या 4 गोष्टी आपण शिकणार आहोत, कारण आपल्या बिझनेसला ग्रो करणारी हे 4 गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. ओके. तर मला सांगा, तुमच्यापैकी रिसेंटली किती लोकांनी जॉईन केलं? लाईक 2 दिवस झालं, मे बी 5 डेज, मे बी 10 डेज. आय थिंक, आय गेस मे बी तुम्ही लोकांनी आतापर्यंत सेशन फर्स्ट अटेंड केला असेल किंवा नाही केला असेल. किती लोक नवीन आहेत? टाईप मी इफ युअर न्यू, लाईक तुम्ही काल जॉईन केलं किंवा तुम्ही परवा जॉईन केला असेल. टाईप न्यू. टाईप न्यू न्यू फटाफट. ओके. हे बघा, आता बऱ्याच लोकांना आपल्या बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी किंवा इनिशियल स्टेजला आपण कोणते कोणते स्टेप घेतले पाहिजे, कोणत्या मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजे, ह्या गोष्टी लवकर समजत नाहीत. बरोबर. त्या कारणामुळे ही आपली सिरीज आहे. आणि मेन मेन जो आजचा दिवस आहे हा खूप महत्वाचा आहे, कारण यामुळेच तुमचं पूर्ण पर्सनल ब्रँड क्रिएट होऊ शकतो, किंवा यामुळेच तुमची ब्रँडिंग होऊ शकते, किंवा तुम्ही यामुळेच अर्निंग करू शकता. ठीक आहे. सो फटाफट ज्या लोकांनी कॅमेराज आपले टर्न ऑफ केलेत, सर्वांना रिक्वेस्ट आहे कॅमेरा ऑन करणे. तर मी पण माझा कॅमेरा ऑफ करेन परत, माहिती नाही तर मला पण ऑफ करायला लागेल, मग मी पण ऑफ करून बोलणार. ठीक आहे. चालेल तुम्हाला सर्वांना? इट इज ओके टू यू ऑल इफ आय टर्न ऑफ माय कॅमेरा? नो, राईट? ओके. लक्षात ठेवा, जे तुम्हाला सांगणार आहे मी प्रॉपरली नोट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. इफ यू आर ट्रॅव्हलिंग, इफ यू आर आउटसाइड, देन तुम्ही आपल्या फोनमध्ये नोट करा, किंवा तुम्ही जे पण तुम्हाला कंटेंट मी शेअर करणार त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा. ओके. कारण हे खूप बेसिक आहे, आणि हे तुमचं पूर्ण फाउंडेशन आहे. यावर तुमची पूर्ण प्रोफाईल बिल्डिंग, लीड जनरेशन, कंटेंट, तुमची ब्रँडिंग, तुमची क्लोजिंग पूर्ण यावरतीच डिपेंड आहे. ओके. ठीक आहे. सो आर यू रेडी गाईज? लास्ट एक वेळेस मला कन्फर्मेशनसाठी कमेंटमध्ये टाईप करा रेडी. फटाफट फटाफट सर्वांनी, फटाफट. रेडी रेडी, फक्त 2 3 4 5. ओके, गुड, नाईस 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 रिस्पॉन्स. ओके. ठीक आहे. हे बघा, आज आपण बेसिक समजणार की आपण कशा प्रकारे प्रोफाईल बिल्ड केली पाहिजे, कोणते कोणते मिस्टेक्स अवॉइड केले पाहिजे, आणि बिगिनर लेवलला आपण कोणत्या गोष्टी स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजे. कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे किंवा माहिती नसेल, इंस्टाग्राम खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे. जे पण अगोदर आपण काम करायचो, ज्या लोकांनी काम केलं अगोदर, त्या लोकांना माहिती आहे की आज इंस्टाग्राम खूप स्ट्रिक्ट झालं. त्या कारणामुळं तुम्हाला आज मी काही टिप्स पण देणार आहे की तुम्ही कशा प्रकारे आपल्या इंस्टाग्रामवरती सेफली आपलं प्रमोशन करू शकता, किंवा सेफली आपण या ठिकाणी मार्केटिंग करू शकतो. ओके. सो ही जी ओव्हरऑल सिरीज आहे, हे आहे पूर्ण ऍफिलिएट मार्केटिंग वरती. 4 डेज सिरीज आहे. ओके. सो नाव तुम्हाला मी सर्वांना माझी स्क्रीन शेअर करतो. कन्फर्म करा तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का. ओके गाइज, विजिबल टू ऑल? टाइप विजिबल इफ वी, टाइप वी इफ विजिबल, टाइप वी. ओके, गुड 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 गुड. ठीक आहे. आज आपण जे शिकणार आहोत, पूर्ण पूर्ण शिकणार आहोत आपण प्रोफाईल बिल्डिंग वरती, की कशा प्रकारे आपण आपल्या प्रोफाईलला बिल्ड करून आपले जे फॉलोअर्स आहेत, आपले जे ऑडियन्स आहे, त्या लोकांना आपण आपल्या कस्टमर्स किंवा आपला एक बायर बनवू शकतो. ठीक आहे. कारण हे बघा, आता जे पण आपण लोक या ठिकाणी प्रोफाईल बनवणार किंवा आपलं कंटेंट डिझाईन करणार ना, ते आपण करतो आपल्या कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी, किंवा
आपल्या कस्टमरला आपला बायर बनण्यासाठी, बरोबर? हे किती लोकांना माहिती आहे? मला सांगा एक वेळेस लास्ट कन्फर्मेशन द्या, किती लोकांनी आपली बेसिक ट्रेनिंग कंप्लीट केलं, अफिलिएट मार्केटिंग कंप्लीट केलं, किती लोकांनी? किती लोकांनी केलं अफिलिएट मार्केटिंग कंप्लीट? मी चला, बरेच लोकांनी केलेलं आहे. जे लोक न्यू आहेत त्या लोकांनी अफिलिएट मार्केटिंग ब्रह्मास्त्र 2.0 कंप्लीट करणं खूप महत्वाचं पार्ट आहे. ओके, ठीक आहे. चला, आपला जो मेन कंटेंट आहे तुम्हाला मी शेअर करतो, कन्फर्म करा तुम्हाला माझी स्क्रीन विजिबल आहे. ज्या लोकांना विजिबल आहे कृपया करून एक वेळेस तुम्ही आउट करून परत इन करा एक वेळेस. ट्राय 1 सेकंड फ्रॉम युअर एंड. ठीक आहे. हे बघा, आज तुमचा जो प्रोफाईल आहे इंस्टाग्राम ना, हा तुमचा एक डिजिटल शॉप आहे. हे किती लोकांना माहिती आहे की सर मी जे काम करणार आहे, हा जो लाईक आपला जो इंस्टाग्राम आहे हे माझा डिजिटल शॉप आहे. कारण हे बघा, सिंपलशी गोष्ट आहे, आज तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा तुमच्याकडे लीड येण्यासाठी किंवा लोक तुमचा कोर्स परचेस करण्यासाठी अगोदर तुमची प्रोफाईल बिल्ड असणे खूप गरजेचं आहे. आणि ते प्रोफाईल बिल्ड म्हणजे आपलं जे इंस्टाग्राम आहे ना, मेन तेच आहे ऍक्च्युली सांगायला गेलं तर. ठीक आहे. हे बघा, आज तुमचा इंस्टाग्राम प्रोफाईल इज इक्वल टू तुमचा डिजिटल शॉप या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे काय लिहिलं असेल बरं? कारण आपला जो बिझनेस आहे ना, लाईक 80% पूर्ण यावर चालणार आहे. जर तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग असेल तर तुमच्याकडे लीड येतील, तुमच्याकडे कस्टमर येतील, बरोबर? सिंपलशी गोष्ट आहे. मला सांगा, जर तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग नाहीये, तुम्हाला लोक फॉलो करतील का? तुम्हाला लोक डीएम करतील का? तुम्हाला लोक कनेक्ट करतील का? सिंपलशी गोष्ट नाही करणार, बरोबर? मग त्यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल बिल्ड करणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. समजा दोन मित्र आहेत. एक मित्र आहे राम, दुसरा मित्र आहे श्याम. ठीक आहे. दोघांचे पण बिझनेस आहेत कपड्याचे. दोघांचे स्टोअर म्हणजे एका बाजूला लागून, म्हणजे दोघांचे सेमच आहेत, ऑलमोस्ट सेमच आहेत. फक्त डिफरन्स एवढंच आहे की जो राम आहे ना, त्यांनी आपल्या शॉपमध्ये सर्व गोष्टी प्रॉपरली लावून ठेवलेल्या आहेत, फर्निचर केलेलं आहे, त्यांनी पूर्ण क्लीननेस त्यांनी मेंटेन केले, त्यांनी प्रॉपरली गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत रामने. ओके. दुसरा एक श्याम आहे, त्याने काय केलं की जे पण त्याचे प्रोडक्ट असतील ना, ते प्रॉपरली कुठे इकडे पडलेलं आहे, इकडे पडलेलं आहे, खाली कचऱ्यामध्ये येत आहेत. परत दुकानामध्ये पूर्ण क्लीननेस नाहीये, शॉपमध्ये सर्व घाण विस्कटलेलं आहे. आणि तुम्ही गेला शॉपवरती दोन्ही शॉप अशा प्रकारे म्हणजे एक एक बाजूला आहेत. ओके. आता मला सांगा, तुम्ही कोणत्या शॉपमध्ये जाणार? तुम्ही जे क्लीन आहे, जो बेस्ट आहे, ज्यामध्ये प्रॉपरली सर्व गोष्टी अलाइनमेंट केलेले आहेत, तुम्ही त्या शॉपला जाणार का तुम्ही जे घाण आहे, ज्या ठिकाणी प्रॉपरली गोष्टी व्यवस्थित नाहीत, तुम्ही त्या ठिकाणी जाणार बरं? रामकडे जाणार का तुम्ही श्यामकडे जाणार? टाइप श्याम और राम, तुम्ही कुठे जाणार? राम, बरोबर. बरोबर. रामकडे का जाणार? कारण त्यांनी आपली जी दुकान होती, जी शॉप होती, त्याला प्रॉपरली बिल्ड केलेलं आहे. मग त्या प्रकारे जर तुमची एखादी लीड तुम्हाला वाटतं की तुमच्यासोबत तुम्हाला फॉलो केली पाहिजे किंवा तुमच्यासोबत ती कनेक्ट झाली पाहिजे किंवा तुमच्यासोबत बिझनेस स्टार्ट केली पाहिजे, तर तेव्हा तुम्हाला समजणं गरजेचं आहे की तुमची प्रोफाईल अगोदर प्रॉपरली ऑप्टिमाइज होणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी प्रॉपरली सिंपल भाषेमध्ये लिहिलेलं आहे की युअर इंस्टाग्राम प्रोफाईल इज युअर फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट विथ पोटेन्शियल कस्टमर्स, जस्ट लाईक फिजिकल शॉप. ज्या प्रकारे आपल्या गावामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये फिजिकल शॉप असतो, त्या प्रकारे आपला इंस्टाग्राम जो आहे हा आपला एक डिजिटल शॉप आहे. सिंपलची गोष्ट आहे. जर हे इफ इट इज लुक्स अनप्रोफेशनल और कन्फ्युजिंग, पीपल विल वॉक अवे विदाउट फॉलोइंग, विदाउट मेसेजिंग, विदाउट बाईंग. म्हणजेच जर तुम्ही प्रॉपरली प्रोफाईलला ऑप्टिमाइज नाही केलं तर लोक तुम्हाला फॉलो नाही करणार, तुम्हाला लोक मेसेज नाही करणार किंवा लोक तुम्हाला त्यामध्ये तुमचं प्रोडक्ट बाय नाही करणार. बरोबर? अग्री करता? मग त्या कारणामुळं तुम्हाला तुमची प्रोफाईल बिल्ड करणं हे खूप
महत्वाचं पार्ट आहे. ओके, अग्री? तुम्ही अग्री करता? वीक प्रोफाइल्स मीन्स नो फॉलोअर्स, नो डीएम्स मीन्स नो सेल्स. सिंपलशी गोष्ट आहे. जर तुमच्याकडे कस्टमर नसेल, तुम्ही लाईक तुमची सेल होईल का? सिंपलशी गोष्ट नाही होणार ना. त्या प्रकारे तुम्ही जर आपली प्रोफाईल चांगली बिल्ड केलेली आहे, स्ट्रॉंग, त्यावर तुमचं पूर्ण पूर्ण क्लीननेस आहे, त्यामध्ये फॉलो करतील लोक, डीएम करतील लोक तुम्हाला, त्यामध्ये लोक परचेस पण करतील. सिंपलशी गोष्ट आहे. कोणत्या बिझनेसमध्ये ही गोष्ट महत्वाची ठरते. ठीक आहे, मेन हेच आहे कारण. नाही बघा, आज बरेच लोक कंटेंट बनवत आहेत पण लोकांची प्रोफाईल ऑप्टिमाइज नाही आहेत. ठीक आहे, पण तुमच्याकडे बेनिफिट आहे की तुम्ही या ठिकाणी प्रोफाईल ऑप्टिमाइज करू शकता. ओके, नाव वाय प्रोफाईल बिल्डिंग इज इम्पॉर्टंट. वाय? सिंपलशी गोष्ट आहे बघा, तुमची प्रोफाईल जशी आहे ना, त्या बेसवर तुमचा क्लायंट किंवा तुमचा युजर तुम्हाला ऑब्झर्व करतो, तुम्हाला त्यांना तुमचा एक इम्प्रेशन पडतो की हा व्यक्ती असा आहे म्हणून. सुरुवातीच्या फक्त 3 सेकंदामध्ये जे ऑडियन्स असते ना, ते डिसाईड करतं की याला फॉलो केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. आणि ते कसं होतं? ते होतं आपल्या प्रोफाईलला बिल्ड केल्यानंतर. अग्री करता? मला सांगा, जर तुम्ही प्रॉपरली तुमची प्रोफाईल बिल्ड नाहीये, का फॉलो करणार बरं तुम्हाला कोणी? सिंपलशी गोष्ट आहे, बरोबर. युअर इंस्टाग्राम युजर डिसाइड इन जस्ट 3 seconds वेदर टू फॉलो और स्कॉल पास्ट. बरोबर. युअर प्रोफाईल इज द ओनली वन चान्स टू गेट टू मेक दॅट फर्स्ट इम्प्रेशन काउंट. म्हणजेच हे बघा, जोपर्यंत तुम्ही तुमची प्रोफाईल मध्ये लाईक प्रॉपरली सर्व गोष्टी ऑप्टिमाइज नाही करणार, ज्यामध्ये युजर नेम होतो, ज्यामध्ये बायो येतो, ज्यामध्ये हायलाइट येतात, असे मल्टिपल गोष्टी आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा प्रोफाईल तुमचा एक फर्स्ट इम्प्रेशन आहे. जर तुम्ही या ठिकाणी जर बिघडलात ना, तर तुम्हाला नंतर रिझल्ट अजिबात येत नाहीत, हे श्युरिटी आहे. ठीक आहे, ट्रॅफिक आणण्यापेक्षा प्रोफाईल ऑप्टिमाइज करणं खूप जास्त महत्वाचं आहे. मला समजा, आता तुम्ही काय केलं, तुम्ही रिसेंटली जर्नी स्टार्ट केली आहे, बरोबर. तुमची प्रोफाईल तितकी प्रॉपरली बिल्ड नसेल. ओके, आता बाहेरून तुम्ही काय केलं की तुम्ही कस्टमर्स आणण्यासाठी ऍड रन केले, किंवा तुम्ही फेसबुक ऍड रन केला, किंवा तुम्ही लोकांसोबत कोलॅबोरेशन केले. लोक तुमच्या प्रोफाईलला येतील पण त्या ठिकाणी काय होईल माहिती आहे का? जर तुमची प्रोफाईल बिल्ड नसेल तर लोक तुम्हाला फॉलो नाही करणार, लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये नाही येणार. कारण त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रोफाईलला ऑप्टिमाइज नाही केले. तुम्ही ट्रॅफिक घेऊन आला, तुम्ही लोकांना घेऊन आला, पण त्या लोकांनी फॉलो नाही केलं, त्या लोकांनी तुम्हाला डीएम नाही केला, कारण तुमची प्रोफाईल त्या ठिकाणी वीक आहे. त्या कारणामुळे तुम्हाला हे प्रोफाईल बिल्ड करणं महत्वाचं पार्ट आहे. ठीक आहे, वीक प्रोफाईल इज इक्वल टू नो ट्रस्ट, विजिटर्स लिव्ह विदाउट एंगेजिंग. सिंपलची गोष्ट, सरळ गोष्ट आहे. स्ट्रॉंग प्रोफाईल मीन्स इज इक्वल टू लीड्स प्लस सेल्स. म्हणजे स्ट्रॉंग प्रोफाईल तुम्ही बिल्ड केली, तुम्हाला लोक एंगेज करतील, तुम्हाला लोक कन्वर्ट पण इझिली होतील. कारण तुमच्या स्ट्रॉंग प्रोफाईलमुळे लोक तुम्हाला फॉलो करतील, त्यांना तुमचा कंटेंट आवडेल, त्यानंतर तुमचे जे फॉलोअर्स आहेत ते तुमचे पूर्ण नंतर बायर्स बनतात. ओके, त्यामुळे तुम्हाला हे प्रोफाईल बिल्ड करणं महत्वाचा पार्ट आहे. समजलं तुम्हाला प्रोफाईल बिल्ड करणं का महत्वाचं आहे? समजलं तुम्हाला? टाइप यस यस, टाइप यस. का फास्ट होता है? नो, राइट? यस यस, ओके, गुड. तर प्रोफाईल ही आपली एक आयडेंटिटी आहे. ज्या प्रकारे तुम्ही त्याला बिल्ड करणार, त्या प्रकारे तुमचे कस्टमर तुम्हाला घेणार. जर तुम्ही तुमची प्रोफाईल बिल्ड नाही केली तर तुमचा कस्टमर तुम्हाला पूर्ण हलक्यामध्ये घेणार. ओके, सरळ गोष्ट आहे. डन. नाव लेट्स मूव टू द सेकंड पार्ट. कन्फर्म करा विजिबल आहे. टाइप व्ही अगर विजिबल असेल तर. ओके, डन. आता मेन समजा,
तुम्हाला तुमची प्रोफाईल जी बिल्ड करायची आहे ना, त्यासाठी सर्वात महत्वाचं आणखीन 3 स्ट्रॉंग पिलर्स आहेत प्रोफाईल बिल्ड करण्यासाठी. पहिला आहे अट्रॅक्शन, दुसरा आहे ट्रस्ट, तिसरं आहे कन्व्हर्जन. ठीक आहे. आता हे तुम्हाला कसं काम करतं तुम्हाला सांगतो मी, जस्ट अ सेकंड. हा, पहिला हे बघा, जेव्हा तुम्ही तुमची प्रोफाईल प्रॉपरली बिल्ड केली असेल किंवा तुम्ही त्यावर सर्व गोष्टी प्रॉपरली लाईक बायो असेल किंवा त्यामध्ये हायलाइट असेल जे पण असेल ना, अट्रॅक्टिव्ह तुम्ही बनलं असेल, त्यामध्ये तुम्ही प्रॉपरली एक एक कलर ठेवला, आपल्या एक थीम ठेवलेली आहे, तेव्हा ना तुम्हाला लोक त्यामध्ये इझिली नोटीस करतील. ओके. आणि जेव्हा तुमची प्रोफाईल लाईक लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटेल ना, मग तेव्हा लोक तुमच्या प्रोफाईलला थांबतील, ते तुम्हाला ऑब्झर्व करते की हा याचे कंटेंट काय आहे, याने लोकांना काय दिलेलं आहे, हे लोक ऑब्झर्व करतात. आपल्याला वाटतं ना की म्हणजे मी टाकलं तर काय फायदा होणार आहे किंवा मी प्रोफाईल कशी पण लावली तर काय फायदा होणार आहे, पण हे फायदा होतं. फायदा कसं होतं की जर तुम्ही तुमचा कंटेंट अट्रॅक्टिव्ह बनला किंवा तुम्ही तुमची जी प्रोफाईल आहे प्रॉपरली डिझाईन केली असेल, तर तुमचे लोक, तुमची ऑडियन्स तुम्हाला अगोदर ऑब्झर्व करते की हा व्यक्ती कसा आहे. ओके. तेव्हाच ते डिसाईड करतं की या प्रोफाईलवर थांबायचं की नाही थांबायचं किंवा यांचं कंटेंट बघायचं की नाही बघायचं. ठीक आहे. पहिला गोष्ट आहे अट्रॅक्शन. अट्रॅक्शन प्रॉपरली तुम्ही मेंटेन केला तर त्यामुळे तुमचा नंतर तो ट्रस्ट. आता हे ट्रस्ट आहे ना, पहिला तुम्ही एक स्टेप पार केला, तुम्ही अट्रॅक्शन लोकांना दिला. ट्रस्ट मध्ये काय म्हणतं का, ट्रस्ट मध्ये आहे तुमचा कंटेंट, की लोकांना तुम्ही काय व्हॅल्यू एक्झॅक्टली देत आहात. पीपल बिलीव्ह यू, युअर कंटेंट अँड क्रेडिबिलिटी मेक फॉलोअर्स कॉन्फिडेंट इन यू. म्हणजेच हे बघा, जो तुम्ही कंटेंट लोकांना देत आहात ना, तो कंटेंट लोकांना काय पोहोचवत आहे हे मॅटर करतं. आणि जर लोकांना त्यामध्ये व्हॅल्यू भेटली, लोकांना त्यामध्ये काहीतरी शिकायला भेटलं, तेव्हा तुम्हाला लोक फॉलो करतील आणि तुमच्या कंटेंटमध्ये, तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करण्यासाठी ते लोक कॉन्फिडेंट फील करते की हा बाबा, हा पर्सन व्यक्ती जो आहे हा योग्य व्यक्ती आहे, ज्याला मी कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा हा व्यक्ती मला गाईड करू शकतो. तर हे दोन पार्ट खूप महत्वाचे, ज्यामध्ये आपण प्रॉपरली आपल्या प्रोफाईलला अट्रॅक्टिव्ह बनवणार. दुसरी म्हणजे आपण ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी आपला एक कंटेंटचं माध्यम तयार करणं, ज्यामध्ये आपण निशवरती काम करणं. सरळ सरळ सिंपलशी गोष्ट आहे. ओके. त्यानंतर आहे सर्वात महत्वाचा पार्ट, जो की आहे कन्व्हर्जन. जर तुम्ही सुरुवातीला ह्या दोन गोष्टी फॉलो केल्या, जसं की अट्रॅक्शन आहे आणि ट्रस्ट, तेव्हा तुमच्याकडे लोक इझिली कन्वर्ट होतील, कारण तुम्ही लोकांना व्हॅल्यू दिली आहे, कारण तुम्ही लोकांचा विश्वास जिंकलेला आहे आता. बरोबर. लोकांना तुमची प्रोफाईल अगोदर आवडलीच आहे, ट्रस्ट झालेलाच आहे. फक्त त्यांना आता क्लॅरिटी हवी आहे, जे की तुम्ही तुमचे कंटेंटच्या माध्यमाने किंवा तुम्ही तुमच्या लाईक कॉलच्या माध्यमाने किंवा तुम्ही वेबिनारच्या माध्यमाने लोकांना तुम्ही क्लॅरिटी त्यामध्ये देणार. मग तेव्हा तुमचं कन्व्हर्सेशन इझिली येऊन जातो ना. सिंपलशी गोष्ट आहे. मग त्या कन्व्हर्जनला आणण्यासाठी तुम्हाला हे दोन गोष्टी तुम्हाला सुरुवातीचे महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर थर्ड आहे कन्व्हर्जन, ज्यामध्ये आपण प्रॉपर लोकांना कनेक्ट करतो किंवा आपण लोकांना सीटी देतो किंवा लोकांना आपण आपला प्रोडक्ट घेण्यासाठी लोकांना आपण गाईड करतो. सरळची गोष्ट आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ युअर प्रोफाईल, युजर नेम, फोटो, बायो, हायलाइट्स अँड ग्रीड मस्ट वर्क टुगेदर टू मूव्ह स्ट्रेंजर्स थ्रू दिस थ्री स्टेजेस. म्हणजे बघा, जेव्हा तो एखादा व्यक्ती तुमच्या प्रोफाईलला येतो, तुमचा युजर नेम, तुमचा फोटो, तुमची बायो, तुमचा हायलाइट जे पण असेल ना, ते इतकं ऑर्गनाइज असलं पाहिजे, ज्यामुळे लोक तुमच्या प्रोफाईलला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना एक अट्रॅक्शन दिसलं पाहिजे, त्यांना एक ट्रस्ट वाटलं पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की या व्यक्तीला मी कनेक्ट करायचं होतं मला. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या तीन गोष्टीवर काम करणं महत्वाचं आहे. परत मी रिपीट करत आहे शेवटला एक वेळेस, अट्रॅक्शन, ट्रस्ट अँड कन्व्हर्जन. ठीक आहे. जर तुम्ही ह्या दोन गोष्टी केल्या, अट्रॅक्शन, ट्रस्ट, तुमचं कन्व्हर्जन आपोआप त्यामध्ये यायला सुरुवात होते. ठीक आहे. समजतं ना हे का ही भी होत आहे? समजतं ना इझी, म्हणजे प्रयत्न करू जेवढं इझी आहे तेवढं. हा, डेफिनेटली जितकं इझी होईल तितकं तुम्हाला सांग समज. ओके. ओके.
ज्या लोकांनी क्वेश्चन केले त्या लोकांनी आपले क्वेश्चन शेवटला विचारू शकता. ठीक आहे. गुड गुड गुड. नाव हा पार्ट महत्वाचा आहे. ठीक आहे. कारण यामुळेच तुमची पूर्ण ग्रोथ ठरते की हा या व्यक्तीला आपण फॉलो केलं पाहिजे की नाही. लीडने डिसाईड करतो की हा हा व्यक्ती योग्य आहे का नाही. ओके. त्यानंतर आता आहे हा पण पार्ट जे की तुमच्या इंस्टाग्रामला जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकतो किंवा लोकांना तुमच्यासोबत कनेक्ट करण्यासाठी इझिली हेल्प होऊ शकतो. ते आहे युजर नेम अँड नेम फील्ड. ठीक आहे. बऱ्याच लोकांची सुरुवातीला बिगिनर मिस्टेक असते की तुम्ही काय पण युजर नेम ठेवता, तुम्ही चुकीचं युजर नेम ठेवता जे की आपलं एक प्रकारचं प्रोफेशनल वाटत नाही आणि त्यामुळे लोकांना लवकर रिझल्ट पण येत नाहीत. आता हे बघा, जेव्हा आपण आपली प्रोफाईल बिल्ड करतो ना तेव्हा आपला युजर नेम कसा असला पाहिजे. युअर युजर नेम शुड बी सिम्पल अँड सर्चेबल. इट्स द फर्स्ट थिंग पीपल टाईप टू फाइंड यू. म्हणजे तुमचा युजर नेम इतकं सिम्पल आणि इतकं सर्चेबल असलं पाहिजे ज्यामुळे लोक तुम्हाला इझिली फाइंड करतील. हे बघा, प्रयत्न करा सिंपल ठेवा युजर नेम. जे पण असेल तुम्ही सिलेक्ट केलं ना ते तुमच्या निशच्या रिगार्डिंग असलं पाहिजे. तुमच्या निश सोबत ते रिलेट केलं पाहिजे. कारण तेव्हाच कुठं ना कुठं एक लोकांचं कनेक्शन बसतो की हा हा व्यक्ती जो काम करतो ना एक कामासोबत याचं नाव पण मॅच होत आहे. सिंपल गोष्ट आहे. प्रयत्न करा तुमच्या युजर नेम मध्ये तुम्ही नंबर्स अजिबात ऍड करू नका. हा, जर तुमचे एक अकाउंट आहे किंवा दोन आहे यू कॅन ट्राय, बट प्रयत्न करा जर विदाऊट नंबर जर येत असेल तर तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. कारण काय होतं इंस्टाग्रामचं एसईओ चांगल्या प्रकारे काम जसं की समजा युट्यूब तुम्हाला आय थिंक एसईओ माहिती नाही माहिती, आय डोंट नो अबाउट इट, बट एसईओ मध्ये कसं माहिती का नंबर्स लवकर काम करत नाहीत. नंबर्समुळे लोकांना लवकर फाइंड करता येत नाही. त्या कारणामुळे आपण नंबर्स अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. प्रयत्न करा की तुमचं जे नाव असेल जे पण तुम्ही युजर नेम ठेवणार ना लोकांना इझी टाईप करता आलं पाहिजे किंवा स्पेलिंग त्याची पूर्ण इझी असली पाहिजे. तुम्हाला मी या ठिकाणी काही एक्झाम्पल देऊन टाकेन. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला मी दिलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रॉंग एक्झाम्पल आणि तुम्हाला मी काय होतंय एकच मिनिट. हे बघा यामध्ये दिले रॉंग एक्झाम्पल्स. म्हणजे एकाने काय केलंय आपलं नाव टाकलंय king@1234. त्यानंतर एक जण आहे कूल बॉय रॅन्डम अँड हे चुकीचे माध्यम आहेत. तुम्हाला असे नाही टाकायचं किंवा पापा की परी मम्मी का लाडला नाही. तुम्हाला बी प्रोफेशनल तुमचं नाव प्रॉपरली सिम्पल नेम ठेवायचं आहे. ठीक आहे. ज्या प्रकारे तुम्हाला मी या ठिकाणी काही एक्झाम्पल दिले आहेत. राईट एक्झाम्पल लाईक अर्न विथ सागर, सागर ॲफिलिएट, वर्क विथ सागर. ऍक्च्युअली ना हे जे नाव आहेत ना हे पूर्ण थोडस ओल्ड झालेत. ओके. प्रयत्न करा तुमच्या नावामध्ये अर्न किंवा इन्कम अशा प्रकारे नाव आलं नाही पाहिजे. त्या पीपीटी मध्ये राईटली येऊन बसले. बट प्रयत्न करा जे पण तुम्ही नाव ठेवणार ना ते असं नाव ठेवा की लोकांना इझिली सर्च करता आलं पाहिजे. तुमच्या नावामध्ये त्या एक ऑथेंटिसिटी बिल्ड बिल्ड झाली पाहिजे की हा जो व्यक्ती आहे ना याचं नावून काहीतरी तुम्हाला लोकांना काहीतरी समजलं पाहिजे की हा व्यक्ती हे काम करतो म्हणून. आता मी त्या प्रकारे ठेवलं होतं ना सागर लाईक वेकअप सागर ठेवलं होतं मी. तर वेकअप म्हणलं तर एक मोटिवेशन वर्ड आहे तो मग की उठ आता उठ उठ सागर असं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दिलं की गिअर अप फॉर ग्रोथ. ग्रोथसाठी गिअर चेंज करा म्हणजे या प्रकारे एक लोकांना मोटिवेशन देतं की तुम्ही हे करा असं. तर प्रयत्न करा जो तुम्ही युजर नेम ठेवणार ना एक दिवस घ्या तुम्ही 2 दिवस घ्या प्रॉपरली रिसर्च करा तुम्ही एसईओ करा. बट तुम्हाला तुमचं युजर नेम युनिक ठेवा. ज्याने काय होईल माहिती का लोकांना सर्च करण्यासाठी इझी जाईल. ओके. आणखीन जर लोक सहज जरी सर्च केलं तुमचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे. ठीक आहे. आता आहे यामध्ये हे सर्च होण्यासाठी किंवा लवकर लोकांना भेटण्यासाठी यामध्ये असतो एसईओ. इंस्टाग्राम एसईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता यामध्ये काय होतं माहिती का सिंपलची गोष्ट आहे. समजा
आता माझं नाव काय, सागर, वेकअप सागर माझं इंस्टाग्रामचं नाव आहे. ओके, माझ्या इंस्टाग्रामचं नाव आहे वेकअप सागर. आता तुम्ही काय करणार, माझं नाव सर्च केला, तुम्हाला इंस्टाग्राम आयडी भेटून जातील, बरोबर. पण त्याऐवजी तुम्ही तुमच्या फील्ड रिगार्डिंग जे पण तुम्ही काम करता ना, त्या रिगार्डिंग तुम्ही असे काही तुमचे कीवर्ड्स त्यामध्ये ऍड केले पाहिजे आपल्या बायोमध्ये, ज्याच्या माध्यमाने समजा जर कोणी सर्च केलं की हिलिंग अँड मॅनिफेस्टेशन कोच मराठी सर्च केलं ना, तर त्या ठिकाणी माझं नाव आलं पाहिजे. म्हणजे तुमचं नाव, तुम्ही जे काम करता ना, त्या रिगार्डिंग तुमचा कीवर्ड. तुम्हाला मी पुढे एक्झाम्पल दाखवणार आहे, घाबरू नका, मला माहिती तुमचं कन्फ्युजन आहे, बट हे तुम्हाला समजेल इझिली, त्यामध्ये काय अडचण नाहीये. ठीक आहे. तर एसईओ ला प्रॉपरली ऑप्टिमाइज करण्यासाठी लोक तुमच्या फील्ड रिगार्डिंग जरी सर्च केलं, तुमचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे, त्याला प्रॉपरली आपण एसईओ म्हणतो. मी काय केलं, रॅन्डमली एका दिवशी काय केलं, मी दिल्ली गेलो होतो. दिल्लीमध्ये एक रॅन्डमली मी अननोन व्यक्तीचा फोन घेतला. त्यांना अगोदर मी नॉर्मली बोललो दोन गोष्टी, नंतर मी त्यांचा फोन घेतला. फोन घेऊन काय केला की त्यांच्या फोनमध्ये माझं फक्त मी वेकअप वेकअप सर्च केलं, त्यामध्ये एक अंडरस्कोर घातला, माझं नाव पहिल्या नंबरला आलं त्या ठिकाणी. म्हणजे मला समजलं की हा, मी जे एसईओ केलं होतं ना प्रॉपरली, बेस्ट एसईओ केलं होतं. म्हणजे रॅन्डम जर व्यक्ती सर्च केला की त्याला माझं नाव त्या ठिकाणी येत आहे. ओके, तर तुम्ही एसईओ करताना लक्षात ठेवा, जे पण तुम्ही काम करता त्या रिगार्डिंग तुमचे कीवर्ड काही फिक्स ठेवा. ज्यामध्ये मी टाकलं होतं हिलिंग मॅनिफेस्टेशन, किंवा तुम्हाला मी एक्झाम्पल दिल्या ठिकाणी सेल्फ ग्रोथ प्रिया. ओके, अशा प्रकारे आपण कीवर्ड त्यामध्ये ऍड करू शकतो, त्यामुळे लोक आपल्याला इझिली सर्च करतील आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमाने किंवा आपल्या कीवर्डच्या माध्यमाने. ओके, हे इंस्टाग्राम एसईओ आहे. ओके, सिंपलची गोष्ट आहे, जे तुम्हाला सांगितलं होतं यामध्येच तुम्ही अप्लाय करा आणि सिंपल ठेवा. रिपीट करतोय, लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचा क्रिंज नाव ठेवू नका. बी सिंपल, बी सर्चेबल. ओके, आणि ती तुमच्या लाईक निश रिगार्डिंग ते असलं पाहिजे, सिंपलची गोष्ट आहे. ओके, तुम्हाला आता हे कळालं युजर नेम बद्दल, की आपण म्हणजे काय ठेवणार, आपण नाव कसं ठेवणार, किंवा आपण असे कोणते कीवर्ड ऍड केले पाहिजे ज्यामुळे आपली प्रोफाईल उठून दिसेल किंवा आपली प्रोफाईल लोकांना लवकर दिसेल. समजलं तुम्हाला? हे बघा, तुम्ही सुरुवातीला ट्राय करणार ना, इट विल टेक टाइम. लाईक तुम्ही एक दिवस ट्राय करा, तुम्ही 2 दिवस ट्राय करा, बट तुम्हाला त्याचं प्रॉपरली एक ऑप्शन भेटून जाईल. हजारो युनिक नेम्स आहेत. जर तुम्हाला आयडिया येत नसेल, तुम्ही चॅट जीपीटी यूज करा, तुम्ही जेमिनाय यूज करा, की मला माझ्या नीसाठी मला हे नाव ठेवायचं आहे, मला नाव सजेस्ट कर. इझी, तुम्हाला आज ना मल्टिपल ऑप्शन्स आहेत नाव ओळखण्यासाठी झालं. ठीक आहे, काही ते ना लोकांनी आपले नाव घेण्यासाठी किंवा पेटंट करण्यासाठी लोक पे करतात. हा, लोक पे करतात आपलं नाव पूर्ण पेटंट होण्यासाठी. त्यामुळं तुम्ही काय करू शकता, सिंपल आपलं कुठेतरी नाव ठेवा, म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला वाटलं की हा, हे योग्य आहे, तशा त्या गोष्टीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी प्रॉपरली सिम्प्लिसिटी नीड्स रिलेटेड तुम्ही प्रॉपरली फॉलो केले पाहिजे. ओके, मेन हेच आहे, मेन दुसऱ्यामध्ये दुसरं काहीच नाहीये. गॉट इट? डन डन. आता आपण पाहिलं युजर नेम बद्दल, बरोबर, आणि प्रोफाईल बिल्ड करणं का इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती झालं. बट नाव आता मेन आहे प्रोफाईल फोटो, आणखीन बायो. ठीक आहे, प्रयत्न करा. तुमचा जो मेन आहे ना, जसं की आपण प्रोफाईल बिल्डिंग अगोदर केली, त्यामध्ये आपण अगोदर डिस्कस केला युट्यूब आपले युजर नेम बद्दल, बरोबर. आता हे पण जो आहे ना, प्रोफाईल अँड फोटो आणखी बायो, हा पण लाईक 60 to 70% पार्ट हा आहे महत्वाचा. ठीक आहे, पहिला जो आहे, पहिला आहे प्रोफाईल फोटो. ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तो आहे आपला प्रोफाईल, ज्यामुळे लोकांना आपलं एक दिसतं की हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती हाच आहे, हा व्यक्तीवर तुम्ही विश्वास करू शकता किंवा ट्रस्ट इझिली करू शकते, हा व्यक्ती ह्युमॅनच आहे. प्रयत्न करा फोटोमध्ये पण, फोटोचा तुमचा जो फेस असेल ना, क्लिअर असला पाहिजे. प्रयत्न करा तुम्ही फोटो फक्त तुम्ही शॉर्ट म्हणजे असतं ना आपलं, पासपोर्ट साईज फोटो ठेवा तुम्ही त्यामध्ये.
ओके. त्यानंतर प्रयत्न करा की तुमचं पूर्ण जे फेस दिसते ना पूर्ण एक लाइटनिंग मध्ये असेल किंवा प्रॉपरली क्लिअर दिसत आहे. असं नाही की तुम्ही कुठेतरी अंधारामध्ये फोटो काढलीये प्रॉपर दिसत नाही किंवा तुम्ही साईडने काढलीये, असं नका करू. आणि जे पण तुम्ही प्रोफाईल ऍड केली ना त्यामध्ये एक कॉन्फिडंट असलं पाहिजे की हा बाबा, जर एखादी व्यक्ती दिसेल ना त्याला तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल दिसली पाहिजे की हा व्यक्ती जो आहे ना यामध्ये कॉन्फिडन्स आहे, ह्या व्यक्तीमध्ये काही नॉलेज आहे. ठीक आहे. ते तुमचं दर्शवित तुमचं पूर्ण प्रोफाईल. ठीक आहे. तर तुम्हाला हे 4 गोष्टी आठवण ठेवायची आहेत. क्लिअर फेसचे फोटो ठेवा, गुड लाइटनिंग, स्माइल, कॉन्फिडेंट लुक. त्यानंतर बॅकग्राऊंड ब्लर करा. असं नाही की तुम्ही कुठं तुमच्या घरामधले पेटची फोटो ठेवले, तुम्ही ग्रुपची फोटो ठेवले, असं नका करू. आणखीन ना मोस्टली बिगिनर हे मिस्टेक करतात की जेव्हा आपण काम चालू केलं ना तेव्हा कंपनीचं लोगो ठेवणं झालं, हे चुका करतात. तर तुम्हाला ह्या चुका पण नाही करायचा. प्रयत्न करा जेवढं सिंपल असेल, जेवढं ऑथेंटिक असेल, जेवढं क्लिअर असेल ना तेवढं लोक तुम्हाला लवकर विश्वास करतात त्यामध्ये. ओके. गॉट इट. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, येस येस. ठीक आहे. आता आहे मेन बायो. बायो मध्ये पण तुम्हाला यामध्ये 3 ते 4 स्टेप येतात. अँड युअर बायो मस्ट कन्व्हिन्स अ विजिटर इन 5 seconds टू फॉलो और टेक ऍक्शन. म्हणजे तुमचा जो बायो आहे ना या बायोमुळेच तुमची लीड तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार की नाही, तुम्हाला फॉलो करणार की नाही, हे पण यामध्ये खूप मॅटर करतं. मग यासाठी तुम्ही यामध्ये या 4 गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे की व्हॉट यू डू. पहिली गोष्ट आहे तुम्ही काय करता. ओके. तुम्ही स्टुडंट आहात किंवा तुम्ही फ्रीलान्सर आहात किंवा तुम्ही एक ऍफिलिएट मार्केटर आहात किंवा तुम्ही हिलिंग कोच आहात. ठीक आहे. तुम्हाला ते पूर्ण क्लिअर आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. तुम्हाला मी शो करणं लगेच माझ्या इंस्टाग्राम आयडीवर तुम्हाला शो करणार आहे ते मी. ठीक आहे. डोंट वरी अबाउट दॅट. दुसरी गोष्ट, हु यू हेल्प, म्हणजेच तुम्ही कोणत्या लोकांना हेल्प करू शकता. तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही हाऊसवाईफला हेल्प करू शकता किंवा तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्ही स्टुडंटला हेल्प करू शकता. तुम्ही आतापर्यंत काय अचीव्ह केलंय किंवा तुम्ही आतापर्यंत म्हणजे काय काय गोष्टी तुम्ही केल्यात, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल किंवा समजा कंपनीचे बेनिफिट तुमच्यासोबत लोक कनेक्ट केल्यावर लोकांना काय बेनिफिट भेटेल तुम्ही हे पण ऍड करू शकता थर्ड लाईन मध्ये. आणखी चौथी जो आहे ज्यामध्ये लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ती आहे आपला CTA. ठीक आहे. लक्षात ठेवा बायोमध्ये पहिला तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता, ओके, तुम्ही कोणाला हेल्प करता, दुसरी गोष्ट. त्यानंतर रिझल्ट किंवा बेनिफिट, म्हणजे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट केले तर त्यांना काय रिझल्ट भेटतील किंवा त्यांना काय बेनिफिट भेटेल. त्यानंतर आता लोकांना बेनिफिट भेटलंय मग लोक तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करतील, त्यासाठी तुम्ही देणार CTA, कॉल टू ऍक्शन. ओके. सो बायोमध्ये तुम्हाला ह्या 4 गोष्टी पण महत्वाच्या आहेत. नाव तुम्हाला मी शो करतो की आपण तुम्हाला मी या ठिकाणी काय एक्झाम्पल शो करणार आहे. ठीक आहे. तुम्हाला इथे पण क्लिअर आहे, काय कन्फ्युजन आहे तुम्हाला काही लोकांना? इट्स अ लर्निंग पार्ट, बेसिक पार्ट, नो वरीज गाईज, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतीलच. ओके. आणखीन ज्या लोकांनी आपले कॅमेराज टर्न ऑफ केलेत आणखीन एक गोष्ट ओपन करा. टर्न ऑन युअर कॅमेराज गाईज, फटाफट. टर्न ऑन युअर कॅमेराज, ट्राय टू टर्न ऑन युअर कॅमेराज. ठीक आहे. गुड गुड गुड. तुम्हाला माझी प्रोफाईल दिसते, माझा इंस्टाग्राम तुम्हाला दिसतोय का? दिसतोय ना? टाईप करा येस. विजिबल विजिबल व्ही, टाईप व्ही फॉर विजिबल. ओके डन. गुड. आता हे बघा तुम्हाला मी तुम्हाला माझे दोन्ही प्रोफाईल तुम्हाला मी शेअर करतो. आता ही माझी प्रोफाईल आहे सागी प्रणय नावाची. ठीक आहे. हे बघा यावर काय केलंय मी सिंपल. ठीक आहे. मी काय टाकलंय,
अगोदर माझं पूर्ण नाव टाकलं, यामध्ये कोणत्या प्रकारचा नंबर नाही, यामध्ये तुम्हाला काय बोललो होतं की तुम्ही नंबर अवॉइड करा, बरोबर. ॲज यू कॅन सी, तुम्हाला दिसतंय ना ठिकाणी सागेप्रिनर आहे. ओके, त्यानंतर हे माझं नेम आहे, माझं डॅशबोर्डचं नेम आहे, त्यामध्ये दिसतं तुम्हाला पूर्ण सागर भुरे /पुणे. ओके, त्यानंतर आता मेन जो कंटेंट तुम्हाला बोलला की तुम्ही काय करता किंवा तुम्ही काय आहात. आता मी या ठिकाणी लिहिलं की मी एक हीलर आहे, मी क्रिएटर आहे, मी उद्योजक आहे, बरोबर. ठीक आहे, आणि हे माझं एक मेन अकाउंट आहे. तुम्ही हे ऑब्झर्व करा प्रॉपरली, तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल त्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर मी या ठिकाणी काय लिहिलंय, माझी एक लाईन लिहिलंय की मी माझी ओन लाईफ क्रिएट, म्हणजे लाईफ मी क्रिएट करत आहे. म्हणजे तुम्हाला बोललो होतं ना की म्हणजे बेनिफिट काय आहे किंवा रिझल्ट काय तुम्हाला बोललो होतो ना, ते आहे यामध्ये की मी माझी ओन लाईफ क्रिएट करतो किंवा लोकांना मी शिकवतो, या प्रकारे तुम्ही या ठिकाणी दिलेला मी. त्यानंतर मी लोकांना कसे हेल्प करणार, म्हणजे टीच पीपल टू मॉनिटाईज सोशल मीडिया, मी असं लिहिलेलं आहे. आणखी सीटी साठी त्यांना दिलंय मी सॅगी, DM सॅगी टू नो मोर. ठीक आहे, तुम्हाला आणखी माझी बेस्ट प्रोफाईल तुम्हाला शो करतो मी, जस्ट सेकंड. हे बघा, हे माझी मेन प्रोफाईल आहे. ओके, मी प्रॉपरली यावरती आता काम करत आहे. हे बघा, यावरती काय लिहिलंय मी, अगोदर मी काय करतो. चला मग तुम्हाला अगोदर माझं नाव दाखवतो, वेकअप_सागर आहे. ओके, युजर नेम मध्ये, त्यानंतर माझ्या फुल नेम मध्ये सागर भुरे, हिलिंग अँड मॅनिफेस्टेशन कोच फ्रॉम पुणे महाराष्ट्र, बरोबर. त्यानंतर मी काय करतो, त्यामध्ये आहे रिप्रोग्राम युअर सबकॉन्शियस माइंड. त्यानंतर मी एवढ्या लोकांना शिकवलंय, मी लोकांना हेल्प केले, म्हणजे माझ्या नॉलेजच्या माध्यमाने. रिझल्ट काय, मी या लोकांना गाईड केले 450 लोकांना. आणि तुम्ही माझ्यासोबत कशा प्रकारे कनेक्ट करू शकता, त्यामध्ये मी DM काय लिहिलंय, हिल मी लिहिलंय या ठिकाणी. सिंपलशी गोष्ट आहे. आता आपल्या टीम मध्ये आपले तुम्हाला आणखीन मी एक आयडी शो करतो. ठीक आहे, जस्ट सेकंड. आता हे बघा, मॅमची पण या ठिकाणी आयडी आहे, बरोबर. त्यांनी खूप सिंपल लिहिलं, त्यांनी काय, ते कुठून त्यांनी प्रॉपर लिहिलं की मी पुणे महाराष्ट्र बिलॉंग करते. ओके, लाईफस्टाईल, सेल्फ इम्प्रुव्हमेंट, त्यांनी ते म्हणजे आपली निश निवडली लिहिलेली आहे. ओके, स्पेस फॉर रिअल थॉट्स अँड ग्रोथ, हे म्हणजे एक प्रकारचं मोटिवेशन लाईन दिलं. हा, हे बघा, जर तुम्हाला कोणती स्पेसिफिक गोष्ट भेटली नसेल किंवा तुम्हाला वाटतं की सर मी काय ऍड करू ना, तुम्ही ॲज अ बिगिनर त्या ठिकाणी अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारची एक मोटिवेशन लाईन पण इझिली तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, एकच मिनिट. हे आहे मेन प्रोफाईल, ॲज यू कॅन सी गेस. यामध्ये पण मॅमने प्रॉपरली ऑप्टिमाइज केलं आहे बघा. एम्पॉवर म्हणजे काय करतात, एम्पॉवरिंग मराठी पीपल. ओके, स्किल माइंडसेट ऑपॉर्च्युनिटीज, हेल्पिंग यू स्टार्टिंग, म्हणजे फ्रीलान्सिंग स्टार्ट करण्यासाठी हेल्प करतात. DM करा 1-on-1 गायडन्ससाठी, त्यांनी याच प्रकारे लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असे मल्टिपल ऑप्शन भेटतील. ठीक आहे, तर तात्पर्य हेच आहे की तुम्ही जे पण आपली प्रोफाईल बिल्ड करणार ना, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. मेन हेच आहे. समजलं तुम्हाला इथेपर्यंत? गॉट इट राईट? येस येस येस, गुड गुड गुड. तर यामध्ये प्रोफाईल, हा तुम्हाला प्रोफाईल शो नाही केलं ना, एकच मिनिट. ठीक आहे, प्रोफाईल इथेच आहे. तुम्ही प्रोफाईल पाहिली असेल दोघांची पण आमची. हे बघा, मॅमने प्रोफाईल खूप चांगल्या प्रकारे ठेवली आहे बघा, तुम्ही प्रॉपरली त्यांनी ठेवलेली आहे. हे बघा, म्हणजे एक त्यावरती चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स आहे, त्यांनी ते क्लॅप करत आहेत, म्हणजे लोकांना एक प्रोफाईल भेटला वाटलं की हा वा, हा व्यक्ती जेन्युइन आहे. ठीक आहे, हे प्रोफाईल बघा, यामध्ये पण मी लोकांना मी काहीतरी करतो, लोकांना दाखवतो की हा
माझ्याकडे ही गोष्ट माझ्याकडे आहे, म्हणजे कॉन्फिडंट त्यामध्ये आम्ही बोलताना मी फोटो ठेवले त्यामध्ये. तर तुम्ही आपले प्रोफाईल फोटो अशा प्रकारे डिझाईन करू शकता. आणखीन तुम्हाला मी शो करतो यामध्ये बरेच गोष्टी आहेत, बट इट इज इनफ टू नो ॲज अ बिगिनर. ठीक आहे, क्लिअर होतं, टफ जात आहे, क्लिअर आहे ना? हा, थोडस सुरुवातीला टफ आहे, पण जेव्हा जेव्हा तुम्ही याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार तुम्हाला ते इझी जातं नंतर. ठीक आहे, डन डन, गुड गुड गुड. ओके, तुम्हाला इथेपर्यंत क्लिअर आहे? टाइप क्लिअर और सी, टाइप सी और क्लिअर. आपण पुढे जाऊया. डन डन डन, ओके, डन डन डन, गुड गुड गुड. चला, ठीक आहे. त्यानंतर जे तुम्हाला बोललो होतं ना, सीटीए. सीटीए मध्ये पण काही लोक बरेच चुका करतात ऍज अ बिगिनर. ठीक आहे, हे बघा, सीटीए मध्ये काय असतं माहितीये का, की लोक आपल्याला कशा प्रकारे कनेक्ट करतील हे महत्वाचं आहे. आपण ते लोकांना बोलतो की तुम्ही ह्या गोष्टीला हे एखादी शब्द वापरा किंवा तुम्ही हे एखादी ऍक्शन घ्या ज्यामुळे तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करू शकता. सीटीए मध्ये हेच आहे, दुसरं काही जामं नसतं. युजरला काय करायचं ते स्पष्ट सांगा. व्हॅल्यू सीटीएस लूज कन्व्हर्सेशन. ठीक आहे, हे बघा, आता आणखी ना मेन म्हणजे काय होतं माहिती का, जेव्हा समजा तुम्ही आपली बायो बिल्ड केली ना, बायो बिल्ड केल्यावर काय करतात की लोक आपल्या बायो मध्येच एक आपली लिंक ऍड करतात. मग तेव्हा ते लिंक काम करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्न करा जेव्हा तुम्ही बायो द्याल ना, बायो मध्ये तुम्ही तुमचं कोणतं स्पेसिफिक एक वर्ड द्या. तुम्ही स्टार्ट झालं, येस झालं, किंवा रेडी झालं, किंवा क्लिक बिलो, तुम्ही असं लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर पण तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. पण ऍज अ बिगिनर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमचा नंबर देऊ नका. ठीक आहे, आणखीन यामध्ये एक ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही आपल्या प्रोफाईलला एक म्हणजे तुम्ही प्रोफेशनल डॅशबोर्ड करताना तेव्हा तुम्हाला त्यामध्ये एक लिंक ऍड करण्याचा ऑप्शन त्यामध्ये तुम्हाला भेटतो. त्या ठिकाणी तुम्ही तुमची लिंक ऍड करू शकता, पण बायोमध्ये करू नका. ठीक आहे, आणि प्रयत्न करा लिंक असेल ना एकच ठेवा, ज्यामुळे तुम्हाला लोक मे बी तुमचे व्हॉट्सअपची लिंक असेल, किंवा तुमचं कोणतं एक लँडिंग पेज आहे, किंवा तुमचा गुगल फॉर्म असेल. ठीक आहे, प्रयत्न करा मल्टिपल लिंक्स, मल्टिपल सीटीए अवॉइड करा, नाहीतर तुम्हाला लोक काय म्हणून कॉन्टॅक्ट करतो लोकांना हे थोडंसं कन्फ्युजन होतच. हे निर्माण म्हणजे हे कॉमनच आहे. ओके, तर लक्षात ठेवा सीटीएचा पार्ट हा महत्वाचा आहे. क्लिअरली कोणत्याही ठिकाणी तुम्ही एकच वर्ड वापरा. रेडी, यस, स्टार्ट, हे असे तुम्ही शब्द एक स्पेसिफिक आपला वर्ड फिक्स करा की मला हे शब्द वापरायचे नेहमी माझ्या. तुम्ही लोकांनी पाहिलं असेल, मी 99 केसेसमध्ये फक्त माझ्या स्टेटसला स्टोरीला मी काय टाकतो माहितीये का, जर तुम्हाला वर्क बद्दल माहिती असेल तर टाईप करा रेडी. तू पाहिला असेल बरोबर, रेडी मी यूज करतो. मी जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हापासून मी त्यामध्ये रेडीच नेहमी यूज करतो. खूप रेअरली मी कधी कधी येस यूज करतो. ठीक आहे, तर आपला एक सीटीए फिक्स ठेवा ज्यामुळे लोकांना कन्फ्युजन येणार नाही की याला प्रत्येक वेळेस आपण काय काय पाठवलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, हा पण पार्ट महत्वाचा आहे सीटीए मध्ये पण. त्यानंतर आहे हायलाइट्स. हायलाइट हा तुमच्या प्रोफाईलचा किंवा तुमच्या लीडचा तुमच्यावर ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी एक सर्वात मोठा फॅक्टर आहे. ठीक आहे, हायलाइट्स इज इक्वल टू प्रूफ प्लस इन्फॉर्मेशन. दे सिट परमनंटली ऑन युअर प्रोफाईल अँड ऍक्ट ॲज अ क्रेडिबिलिटी शोकेस फॉर युअर न्यू विजिटर्स. म्हणजे एक्झाम्पल पकडा, तुम्ही एका शोरूम मध्ये गेलात. शोरूम मध्ये गेल्यावर त्या ठिकाणी एक सेल्समॅन असतो. तो काय करतो, त्या ठिकाणी बसला असतो, तुम्हाला बघतो तो, तुमच्याकडे येतो. तुम्हाला पूर्ण त्यांचे प्रोडक्ट असेल, जे पण त्यांची सर्व्हिस असेल ना, ते तुम्हाला शो करतो. बरोबर, तर त्या प्रकारेच आपल्या प्रोफाईलला आपला जो सेल्समॅन असेल किंवा आपला जो ट्रस्ट बिल्डर आहे ना, तो आपला हायलाइट आहे. ज्यामध्ये आपण काय करतो, आपण एखादी हायलाइट आपण ऍड करून त्यामध्ये ठेवलेली आहे. कस्टमर त्यामध्ये येत आहेत, बघत आहेत, त्या लोकांना आवडले, त्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला. ठीक आहे, त्यामध्ये आपण बरेच असे गोष्टी ऍड करू शकतो. यामध्ये फक्त मी या ठिकाणी 5 पॉईंट लिहिलेला आहे. रिझल्ट, टेस्टमोनियल्स अबाउट यू,
व्हॅल्युएबल कंटेंट अँड FAQs. चला, आज मी तुमचं नॉलेज चेक करणार आहे. किती लोकांना माहित आहे रिझल्ट रिझल्ट मध्ये काय काय येतं, आणखीन टेस्टिमोनियल्स मध्ये काय काय येतं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिझल्ट अँड टेस्टिमोनियल्स? सांगू शकाल मला डिफरन्स बिटवीन रिझल्ट अँड टेस्टिमोनियल्स? टाईप करा. जे लोक वर्क करत आहेत ना त्या लोकांनी टाईप केलं पाहिजे आता फटाफट. ज्या लोकांनी टाईप केला असेल किंवा ज्या लोकांनी प्रॉपरली वर्क करत आहे त्या लोकांनी टाईप करा या ठिकाणी. रिझल्ट काय असतात आणि टेस्टिमोनियल काय असतात? कोणाला माहिती आहे? नसेल तर नो इश्यू. ओके गुड. ओके गुड. रिझल्ट मध्ये इन्कमचे प्रूफ. ओके एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हे बघा, नाही नाही, रिझल्ट मध्ये तुम्हाला मी कन्फ्युजन क्लिअर करतो. रिझल्ट मध्ये काय काय येते माहितीये का? रिझल्ट मध्ये आपली अर्निंग येते. ठीक आहे. तुम्ही गाडी घेतली ते त्यामध्ये येतं. तुम्ही 1 लाख रुपये अचिव्हमेंट केली तुम्हाला त्यामुळे ते येतं, किंवा तुम्ही कंपनीची ट्रिप क्वालिफाय केली ते तुम्हाला रिझल्ट मध्ये येतं. जे तुम्ही अचिव्हमेंट केलं ना ते तुमच्या रिझल्ट मध्ये येतं. आणखीन जेव्हा तुम्ही कोणती एखादी गोष्ट अचिव्हमेंट केलेली आहे आणि तुम्ही त्याला शोकेस करत लोकांना आपल्या फीडबॅकच्या माध्यमाने, किंवा आपण लोकांना त्यामध्ये प्रॉपरली एक अप्रिशिएशन मेसेज देत आहोत, किंवा आपण लोकांना समजा तुम्ही या ठिकाणी स्टार्ट केलं. तुम्ही असून का तुम्ही स्टार्ट केलं होतं, तुम्ही स्टार्ट करून तुम्ही महिन्यामध्ये 1 लाख रुपये कमवले, आणि तुम्ही जे 1 लाख कमवलेत ना ते तुमचा रिझल्ट झाला. बट त्या रिझल्टमुळे जे तुम्ही तुमच्या स्पॉन्सरला किंवा तुमच्या मेंटरला जे तुम्ही फीडबॅक शेअर करता ना ते असतात टेस्टिमोनियल्स. सिंपलची गोष्ट आहे. रिझल्ट मध्ये आपली अचिव्हमेंट असते. टेस्टिमोनियल मध्ये आपण जे गोष्टी अचीव्ह केल्या त्यावेळेला आपण लोकांना एक ग्रेटफुलनेस शो केस करणं. आपल्या मेंटरला होऊ शकतं, किंवा आपला सपोर्टरला होऊ शकतं, किंवा आपल्या टीममेटला होऊ शकतं. हे आपल्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. सो तुम्ही तुमच्या हायलाइटमध्ये कंपनीमध्ये अर्निंग झाली, किंवा तुमची अर्निंग झाली, किंवा आपल्या टीम मधली अर्निंग, हे तुम्ही त्यामध्ये मेन्शन करू शकता आपल्या डेली बेसवरती. ओके. त्यानंतर टेस्टिमोनियल मध्ये तुम्ही कोणी अचिव्हमेंट केली, तुम्ही फीडबॅक दिला की मी या ठिकाणी म्हणजे अगोदर मी काहीच नव्हतं, मी या ठिकाणी शिकले, मी अर्निंग केली. रिसेंटली काही लोकांनी आपले फीडबॅक व्हिडिओ बनवले आहेत, मग ते पण येतात आपल्या टेस्टिमोनियल्स मध्ये, की या प्लॅटफॉर्मवर मी काम केले होते, मी सुरुवात केली आणि मला या ठिकाणी हे शिकायला भेटत आहे. ओके. तर दोन्हीमध्ये हा डिफरन्स असतो. आता काल तुम्हाला ज्या लोकांना माहिती नव्हतं त्या लोकांना गॉट इट गाईस, गॉट इट, गॉट इट. आले. गुड गुड. नाईस. ठीक आहे. त्यानंतर अबाउट मी मध्ये तुम्ही काय टाकलं माहिती का? तुमची डेली लाईफ झालं, किंवा तुम्ही कुठे फिरायला गेला, किंवा तुम्ही आपली प्रोफाईल फोटो टाकली, किंवा आपलं तुम्ही ट्रॅव्हलिंग केला, तुम्ही त्यामध्ये आपला एक टाकू शकता त्यामध्ये. किंवा समजा तुमचं मिशन काय, तुम्हाला काम का करायचं आहे, यू कॅन ऍड दॅट ऑल्सो. ओके. त्यानंतर आहे पीपल शुड. हा, आणखीन मेन लोक तुम्हाला कनेक्ट का केलं पाहिजे तुम्ही ते पण त्यामध्ये ऍड करू शकता, की हा माझं मिशन हा आहे, माझी ही स्टोरी आहे, ज्यामुळे काय होईल लोक तुम्हाला इझिली कनेक्ट करतील की हा बाबा हा व्यक्ती माझ्यासारखाच आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे व्हॅल्युएबल कंटेंट मध्ये आता समजा तुम्ही हायलाइट मध्ये व्हॅल्युएबल कंटेंट काय टाकणार, तुम्ही कंपनीचे पॅकेज तुम्ही हा त्यामध्ये कंपनी तुम्ही पॅकेज टाकू शकता. पॅकेज बद्दल म्हणजे लोकांना तुम्ही त्यामध्ये सांगू शकता की तुम्हाला या ठिकाणी 20+ तुम्हाला स्किल शिकायला भेटतात. कोणते कोणते स्किल तुम्ही त्या ऍड करू शकता तुम्ही. कंपनीचे प्रोडक्ट झाले. ठीक आहे. किंवा तुम्हाला या ठिकाणी काय शिकायला भेटणार तुम्ही त्यामध्ये ते ऍड करू शकता कंटेंट मध्ये. पर त्यामध्ये येतो FAQs म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. आता फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन मध्ये काय येतं? बरेच लोक म्हणतात ना की सर मला काम चालू करायचं पण लॅपटॉप लागेल का? किती वेळ काम करायला लागेल मला? बरोबर ना. हे कोणती MLM आहे का, नेटवर्क मार्केटिंग आहे का?
मला या ठिकाणी कोर्स विकावं लागेल का? ऍफिलिएट मार्केटिंगला सोडून दुसरे कुठले इन्कमचं ऑप्शन आहे का? हे जे पण क्वेश्चन असते याला आपण बोलतो एफ ए क्यूज, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. आता तुम्हाला मी फक्त या ठिकाणी 5 एक्झाम्पल दिले आहे. यामुळे तुम्ही अनेक बऱ्याच गोष्टी ऍड करू शकता. बट ऍज अ बिगिनर, जर तुमच्याकडे काही नसेल ना, तुम्ही या ठिकाणी ह्या 3 ते 4 गोष्टी 5 गोष्टी तुम्ही इझिली ऍड करा. कारण हे गोष्टी तुम्हाला इझिली आपल्या टेलिग्राम मध्ये, आपल्या फेसबुक ग्रुपला झालं किंवा तुम्हाला इंस्टाग्राम पेजला इझिली भेटून जातील. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या हायलाइट मध्ये ह्या गोष्टी ऍड करणार. ओके, क्लिअर येतपर्यंत? क्लिअर? डन. गुड. त्यानंतर आहे प्रोफाईल ग्रीड सॉरी कंटेंट ग्रीड आणि स्टार्टर कंटेंट प्लॅन. आता मला सांगा किती लोकांना प्रोफाईल ग्रीड बद्दल माहिती आहे? प्रोफाईल ग्रीड बद्दल किंवा कंटेंट ग्रीड बद्दल माहिती आहे? ग्रीड ग्रीड, GRID ग्रीड. काय सांगू नका, बट तुम्ही फक्त मला येस टाईप करा इफ यू नो. टाईप येस इफ यू नो. टाईप येस इफ यू नो अबाउट कंटेंट ग्रीड काय असतं. ओके, यू नो. बाकी लोकांना माहिती नाही का? फटाफट. नो. ओके, ज्या लोकांना नाही माहिती त्या लोकांनी नो टाईप करा, एन टाईप करा. ज्या लोकांना माहिती आहे ना, येस टाईप करा. फटाफट, इतके आळशी बनू नका प्लीज. ट्राय टू अंडरस्टँड. नाही 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 नाही. ओके, ठीक आहे. प्रोफाईल गिड तुम्हाला अगोदर मी शो करतो. ठीक आहे, हे बघा, सिंपलची गोष्ट आहे. आपण आपल्या इंस्टाग्रामला जे पोस्ट टाकतो ना, ते पोस्ट आपले जेव्हा समजा एखादी व्यक्ती किंवा आपण जेव्हा प्रोफाईल आपण ओपन करतो ना, तेव्हा आपल्याला ते पोस्ट असे वरती दिसतात ना, लाईक 3 पोस्ट, 3 3 असं किंवा 4 4 दिसणार. ते असतात आपले पूर्ण ग्रिड्स. आणखी तुम्हाला सोपं मी क्लिअर करतो, एकच मिनिट. तुम्हाला माझ्या प्रोफाईलला घेऊन येतो मी. ओके, विजिबल आहे गाइस? विजिबल आहे? ओके, डन. विजिबल आहे ना? हा. आता हे जे आहे मी जे लावलं आहे या ठिकाणी, हे हे काय झालं, हे पूर्ण माझे ग्रीड आहेत. हे बघा, म्हणजे या प्रॉपरली मी अलाइनमेंट केलं आहे. तर तुम्हाला मी माझ्या रीलवरती क्लिक करतो. ऍज यू कॅन सी, हे बघा, या ठिकाणी मी काय केलंय, माझे पूर्ण जे ग्रीड आहे ना, त्याला प्रॉपरली मी व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही ऑब्झर्व करा, माझे कंटेंट जो आहे ना, जो माझा मी थंब या ठिकाणी हे बनवले, म्हणजे काय म्हणतो आपण त्यामध्ये, जो टेक्स्ट तुम्ही वापरला आहे तो कॉमन आहे, बरोबर? कॉमन आहे, व्हाईट आहे, पूर्ण व्हाईट आहे. असं नाही ना, यामध्ये मी या ठिकाणी ग्रीन केलं, या ठिकाणी लाल, असं नाही ना. प्रत्येक ठिकाणी व्हाईट आहे, खूप रेडली ब्लॅक आहे, व्हाईट आहे, ब्लॅक आहे, व्हाईट आहे, ब्लॅक आहे, ॲज यू कॅन सी. बरोबर, खाली पाहू शकतो मी या ठिकाणी. हे बघा, प्रत्येक ठिकाणी काय केलं मी, माझी एक थीम मी कॉमन ठेवलेली आहे. सो बेसिकली जेव्हा तुम्ही प्रोफाईल ओपन करता, जे तुम्हाला कंटेंट दिसतो ना, ज्या अशा प्रकारे आपण याला बोलतो सिंपल भाषेमध्ये आपली ग्रीड. ठीक आहे, हे झाले ग्रीड. आणि समजा हे जे असतं ना, हे म्हणतात फीड. आपण फीड, दिस इज कॉल्ड फीड. ओके, याला आपण बोलतो फीड. ठीक आहे, तर ग्रीड मध्ये आणखीन फीड मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. समजलं तुम्हाला? खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. एक्झॅक्टली, शिवमने मला टाईप केलाय, प्रोफाईल ग्रीड इज इक्वल टू तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलची डिस्प्ले व्हिडिओ. सिंपलची गोष्ट आहे. बेस्ट, येस, व्हेरी गुड शुभम. ओके, चला, तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता तुम्हाला मी सांगतो की एक्झॅक्टली काय. प्रोफाईल ओपन केल्यावर ग्रीड अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे. फर्स्ट 9 पोस्ट क्रिएट युअर व्हिज्युअल इम्प्रेशन. आता हे बघा, जेव्हा पण तू प्रोफाईल बिल्ड करताना, प्रोफाईल बिल्ड केल्यानंतर सुरुवातीचे तुमचे 9 ते 10 जे पोस्ट असतील ना, ते तुमचे पूर्ण एक फर्स्ट इम्प्रेशन
बनवतात आपल्या लीडवरती. ठीक आहे. तुम्ही कसं डिझाईन केले आहात, त्यामध्ये तुमचा कलर कॉम्बिनेशन काय आहे, तुम्ही कोणती थीम ठेवलेली आहे, हे पूर्ण पूर्ण आपली लीड ऑब्झर्व करते. आणि लीड ऑब्झर्व करू न करू, पण तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण नीटनेस दिसली पाहिजे. हे खूप महत्वाचं पार्ट आहे खूप. असं नाही की तुम्ही या ठिकाणी एका ठिकाणी लाल टाकल्या ठिकाणी पिवळा टाकल्या ठिकाणी हिरो टाकलाय, असं चुकी करू नका अजिबात. ठीक आहे. एका ठिकाणी व्हिडिओ खाली गेलेला आहे, एका ठिकाणी व्हिडिओ वरती गेलेला आहे, टेक्स्ट एका ठिकाणी काळा आलाय, एका ठिकाणी मोठा आलाय, एका ठिकाणी बारीक नाही. प्रयत्न करा एक किंवा दोन फॉन्ट यूज करा. प्रयत्न करा तुम्ही कोणते पण एक किंवा दोन स्टाईल यूज करा. प्रयत्न करा की तुम्ही कोणते पण जे पण व्हिडिओ तुम्ही एडिट करणार त्यामुळे तुम्ही दोन किंवा तीन इफेक्ट तेवढे कॉमन ठेवा. बाकी तुम्ही जास्ती कॉम्प्लेक्स बनूच नका अजिबात. ठीक आहे. आता तुमचं कंटेंट कसं चाललं तुम्हाला सांगतो मी. हे बघा, हे बघा, कंटेंट स्टार्टर प्लॅन. आता हे मेन ना, ऍज अ बिगिनर तुम्हाला हा बेस्ट एक सोल्युशन आहे. तुम्ही या सर्व गोष्टी मिक्सअप करू शकता. पहिला तुम्ही प्रॉब्लेम शोधणार. ओके. तुम्ही त्यावर कंटेंट बनणार. ठीक आहे. आता प्रॉब्लेम म्हणजे काय समजा, आता एखादा स्टुडंट आहे, त्याला काय प्रॉब्लेम येतात, तुम्ही त्यावर कंटेंट बनवू शकता. स्टडी करायचं पण मन लागत नाही, किंवा आठवण येत नाही, आठवण राहत नाही, पाठ करतो प्रॅक्टिस करतो पण समज लक्षात राहत नाही. हे प्रॉब्लेम आहे ना स्टुडंटचे क्या, बरोबर. मग तुम्ही त्या रिगार्डिंग कंटेंट बनवू शकता. किंवा समजा दुसरा जो ऑप्शन आहे, सोल्युशन पोस्ट. यामध्ये काय, समजा एखाद्या व्यक्तीला काहीतरी एन्झायटी आहे, समजा एन्झायटी. जर तुमची तुमची फील्ड त्या रिगार्डिंग आहे, एन्झायटीला दूर करण्यासाठी 5 उपाय, तुम्ही त्यामध्ये असे पोस्ट टाकू शकता. ठीक आहे. समजा एक हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफला घरामध्ये काही लोकांना व्हॅल्यू भेटत नाही. ठीक आहे. किंमत कमी दर्जा कमी भेटते, बरोबर. ते प्रॉब्लेम त्यांची आहे. मग ते प्रॉब्लेम ते लोक बाहेर कसे येतील. तुम्ही त्यासाठी सोल्युशन द्या की तुम्ही आज डिजिटल स्किल शिका, तुम्ही या या गोष्टीवरती काम करा, तुम्ही लोकांना व्हॅल्यू द्या, त्यामुळे तुमचे लोक इझिली कन्वर्ट होतील, त्यामुळे तुमची इन्कम पण होईल. प्रॉब्लेम शोधली, सोल्युशन दिला, सिंपलची गोष्ट आहे. आज प्रत्येक बिझनेस प्रॉब्लेम शोधतो, मार्केटमध्ये काय नीड आहे, आणि त्याच्या सोल्युशन प्रोव्हाइड करतो. त्यामुळे प्रत्येक बिझनेस आज चालतो. ठीक आहे. एकच मिनिट. तर हा पण पार्ट महत्वाचा लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रूफ पोस्ट. ठीक आहे. आता हे मोस्टली कोणी ट्राय नाही केलं, बट मी सुरुवातीला ट्राय केलं होतं. मी काय केलं, माझी एक करावजल पोस्ट डिझाईन केली होती. करावजल पोस्ट मध्ये मी ज्या लोकांनी माझ्या टीम मध्ये अर्निंग केली ना, त्या लोकांचा त्यामध्ये फीडबॅक मी शेअर करून यांनी हे अचिव्हमेंट केले असं मी लोकांना शोकेस केलं होतं. त्यामध्ये मला चांगला रिझल्ट आला होता. तुम्ही पण त्या ठिकाणी ते इझिली करू शकता. तुम्हाला मी पुढे शो करेन ते कसं करायचं. ओके. त्यानंतर आहे पर्सनल स्टोरी. हे जे आहे ना, लाईक पर्सनल स्टोरी, यामुळे लोक इझिली कनेक्ट करतो सोबत की हा जो व्यक्ती आहे ना, हा माझ्यासारखाच व्यक्ती आहे. याने पण याच्या लाईफमध्ये हे गोष्टी फेस केल्या आहेत. म्हणजे जेवढं तुम्ही लीडला तुमच्या रिलेट करणार ना, तेवढं लोक तुमच्या त्यामध्ये ट्रस्ट बिल्ड होतो, आणि एक कनेक्शन बिल्ड होतो, ज्यामुळे लोक तुम्हाला इझिली अट्रॅक्ट करतात, अट्रॅक्ट होतात इझिली. ठीक आहे. पर्सनल स्टोरी मीन्स बिल्डिंग कनेक्शन अँड रिलेटिव्हिटी. रिलेटिव्हिटी रिलेटेबिलिटी सॉरी रिलेटेबिलिटी. ओके, सॉरी. ठीक आहे. त्यानंतर आहे एज्युकेशनल रील्स. ओके. यामध्ये आपण काय करणार, लोकांना एज्युकेट करणार. ठीक आहे. म्हणजे आपण काय पण कोणते 5 टिप्स दिले. आता समजा तुम्ही या ठिकाणी मोस्टली हाऊसवाईफ आहात किंवा मुली आहेत. ठीक आहे. हाऊसवाईफला समजा टाइम मॅनेज होत नाही समजा, बरोबर. टाइम मॅनेज करण्यासाठी हे तुम्ही हे चार स्टेप फॉलो करा. तुम्ही त्या ठिकाणी काय केलं की लोकांना तुम्ही त्यामध्ये एज्युकेट केला की तुम्ही ह्या 4 गोष्टी करा. सिंपलची गोष्ट आहे. तुम्हाला किती आयडिया भेटतील बरं. यू विल गेट मल्टिपल आयडियाज, राईट.
ओके. तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला कंटेंट बनवायचं आहे. तुम्हाला ऍक्च्युली कंटेंट रिगार्डिंग तुम्हाला नेक्स्ट आपल्या ट्रेनिंगमध्ये शिकायला भेटेल इन व्हेरी डीप. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला जे बोललो होतं ना, तुम्ही जे आपले ग्रीड तयार करणार ना, त्याचे काही रूल्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही सेम कलर ठेवा. ज्या प्रकारे मी माझ्या प्रोफाईलला सेम कलर ठेवलं होतं, बरोबर, ते पूर्ण क्लीन होतं. असं नाही की या ठिकाणी कंटेंट, या ठिकाणी पण टेक्स्ट इथं आहे, इथं पण आहे, असं काय म्हणजे विचित्र नाही त्यामध्ये. बरोबर. क्लिअर मेसेज. माझा मेसेज पूर्ण क्लिअर होतं की मला तुम्हाला समजा तुम्ही स्टक आहात करिअरमध्ये, त्यावर मी हेडिंग पूर्ण प्रॉपर दिली होती. तुम्हाला आपण ते करून शो करणार होते. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, हे तुम्हाला अगोदर सांगितलंय मी, जे की सुरुवातीचे तुमचे 9 पोस्ट तुमच्या प्रोफाईलचा इम्प्रेशन बनवतात. ठीक आहे. तुम्हाला मी शो करतो हे जे ग्रिड्स रूल आहेत ना, तुम्हाला परत मी एक शो करणार आहे की नाही, गरज नाहीये की तुम्ही बघितलं आता अगोदरच, की परत एक वेळ शो करू मी, मला कन्फर्म करा. येस नो, येस नो, प्लीज फटाफट एक कन्फर्म करा. नॉट नीडेड राईट. नॉट नीडेड. ओके. नीड आहे का? ठीक आहे. हे बघा, तुम्ही अगोदर ऑब्झर्व केलं नसेल, बट नाव यू हॅव टू ऑब्झर्व प्रॉपरली. ओके. हे बघा, मी काय केलंय, माझी जी करावजल पोस्ट आहे ना, त्यामध्ये माझं फक्त जो थीम आहे ना, एज यू कॅन सी, हे पूर्ण माझं पूर्ण एक ब्लॅक आहे, व्हाईट आहे, सॉरी ब्ल्यू, सॉरी येलो आहे. ओके. ब्लॅक आहे, येलो आहे, एज यू कॅन सी. हे बघा, फिक्स यामध्ये आहे, प्रत्येक पोस्ट मध्ये सेमच आहे. हे बघा, म्हणजे मी माझी पूर्ण यामध्ये थीम मेंटेन केलेली आहे, बरोबर. दुसरी पोस्ट बघा, त्यामध्येच हे बघा, येलो आहे, व्हाईट आहे, येलो आहे, व्हाईट आहे, बरोबर, सेम थीम. ओके. हे बघा, हे झालं अबाउट करावजल पोस्ट. म्हणजे समजा एखादा रॅन्डम जरी व्यक्ती आला ना, त्यांनी तुमची प्रोफाईल पाहिली एक वेळेस, ओके, आणि त्याला नंतर त्याच्या रिकमेंडेशन मध्ये आपली कोणतरी एक पोस्ट गेली ना, त्याच्या डोक्यामध्ये तुमचं नाव न वाचता पण फ्लॅश झालं पाहिजे की हा, ही जी पोस्ट होती ना, मी सागर सरांची पोस्ट बघितली होती, अशा प्रकारे. चला तुम्हाला मी शो करतो अबाउट रील्स. हे बघा, मी आज हे रील बनवली आहे. यामध्ये काय केलं मी, हे बघा, यामध्ये मी जो माझा टेक्स्ट होता ना, सेम वापरलेला आहे. असं नाही की या ठिकाणी वरचं एक वेगळं टेक्स्ट आहे, खाली वेगळं टेक्स्ट आहे, नाही, इट इज व्हेरी कॉमन. यामध्ये बघा, यामध्ये पण कॉमनच आहे. बघा, टेक्स्ट सेमच आहे. आता हे टेक्स्ट मी खाली का गेला माहितीये का? कारण जेव्हा मी इथं वरी घेईल ना, तेव्हा काय होईल की माझे चेहऱ्यावर हे टेक्स्ट माझं येऊन जाईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सॉरी आपली जी रील बनवता ना, प्रयत्न करा ऍटलिस्ट अपर साईडला किंवा लोअर साईडला तुम्ही जागा मोकळ ठेवा, ज्यामुळे तुम्हाला तुमचं कंटेंट त्यामध्ये लिहिता आला पाहिजे. नाहीतर असं नको पाहिजे तुमचं कंटेंट तुमच्या फेसवरती येत आहे किंवा तुमच्या बॉडीवरती येत आहे, असं नको व्हायला पाहिजे. ओके. येस. आणि माझे तुम्ही ऑब्झर्व करा, जे इफेक्ट आहेत ना, पूर्ण माझे इफेक्ट पण सेमच आहेत. मी पुल इन पुल आउट असे दोन प्रकारचे मी इफेक्ट यूज करतो यामध्ये. तुम्ही ऑब्झर्व करा प्रत्येक ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी पण सेमच आहे. सेम एक ब्लॅक आहे, एक व्हाईट आहे. ओके. माझे इफेक्ट सेमच आहे, झूम इन झूम आउट. झालं बघा, अशा प्रकारे म्हणजे कॉमन आहे. आपण हे करू शकता. आता यामध्ये तुम्हाला मी आणखी एक शो करतो. आता मी आमचा तुम्ही व्हिडिओ हे पहा, प्रोफाईल पहा. यांनी काय केलंय, प्रॉपरली याला ऑप्टिमाइज केलं. यांनी आपलं प्रोफाईल पूर्ण एक काय केलं मॅमने की ऑर्गनाइज वे मध्ये पूर्ण हे केलेले आहे. हे बघा, बरोबर. येस. सो हे पण तुम्हाला महत्वाचं आहे ऍज बिगिनर. ओके, समजलं तुम्हाला हे? गॉट इट, गॉट इट. की बोर होत आहे सर, वरून डोक्याचं वरून जात आहे.
ठीक आहे, सहन करा, थोडं सहन करा. डन डन. झाला, शेवटचा पाठ आपला आहे आता. ठीक आहे. काय होतं याला? जस्ट सेकंड गाईस, जस्ट सेकंड. ओके. ठीक आहे. हे झालं अबाउट पोस्ट. ओके, गिट बद्दल. तुम्हाला या ठिकाणी ह्या तुम्हाला कंटेंट बनवायचा आहे. गाईज तुम्ही नोट करत आहात ना? आय यू गेस नोट डाऊन? ओके डन. आता हे बघा, कॉमन मिस्टेक्स जेव्हा तुम्ही स्टार्ट करताना लक्षात ठेवा, रॅन्डम युजर नेम नको तुमचा कोणता पण. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं युजर नेम बद्दल. प्रयत्न करा तुमचं बायो जे असेल पूर्ण क्लिअर असलं पाहिजे. तुम्ही कोण आहात, काय करता, तुम्ही लोकांना कसे हेल्प करणार किंवा लोक कशी कॉन्टॅक्ट करणार. त्यानंतर CTA त्यामुळे ठेवा, लक्षात ठेवा. प्रोफाईल फोटो तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर जे तुम्ही कंटेंट टाकणार ना त्यामध्ये कन्सिस्टन्सी ब्रेक करणं. त्यानंतर आहे कॉपी पेस्ट कंटेंट. ॲज अ बिगिनर सुरुवातीला तुम्ही आयडिया घेता. ओके. बट आयडिया घेऊन त्या आयडियाला आपल्या प्रकारे मॉडिफाय करा किंवा तुम्ही त्याला डिझाईन करा. असं नाही की तुम्ही त्यांचा कंटेंट घेतला, कॉपी करून पेस्ट केला किंवा त्यांची रील डाउनलोड केली, आपल्या आयडीला पोस्ट केली. नाही, लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचा फेक प्रॉमिस पण चालणार नाही. ठीक आहे. आणखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली इंस्टाग्राम पॉलिसी खराब नाही करायची आपल्याला. त्यामुळं प्रॉपरली आपण जे पण गाईडलाईन्स आहेत ना हे पूर्ण फॉलो करणार. फॉलो दीज रूल्स टू कीप युअर अकाउंट सेफ अँड बिल्ड अ सस्टेनेबल बिझनेस. बिल्ड युअर प्रोफाईल इन द राईट वे. स्ट्रॉंग फाउंडेशन इज इक्वल टू लॉंग टर्म ग्रोथ. आता हे बघा, या ठिकाणी तुम्हाला मी काय होते एक्झाम्पल दिलेलं आहे. ॲज यू कॅन सी, अवॉइड अवॉइड दिस थिंग्स लाईक फेक इन्कम क्लेम्स किंवा तुम्ही गॅरंटी एवढी इन्कम करू शकता तुम्ही त्या स्टोरीला टाकणं किंवा आपला कंटेंटमध्ये टाकणं हे चुकीचं आहे, हे वापरू नका. ठीक आहे. किंवा कंटिन्यू तुम्ही रॅन्डम लोकांना स्पॅमिंग करत आहात, DM करता, तुम्ही दिवसामध्ये 100-200 DM करत आहात किंवा लोकांचं तुम्ही कंटेंट कॉपी करत आहात. ठीक आहे. किंवा एंगेजमेंटसाठी तुम्ही काही लोक म्हणजे काही लोकांना फिक्स केलं आहे, त्या लोकांसोबत सॉरी ते लोक तुम्हाला प्रॉपरली कंटिन्यू काय म्हणतात ना एक प्रकारे स्पॅमिंग करत आहेत एंगेजमेंटसाठी. ते करणं चुकीचं आहे. आणखी लक्षात ठेवा, जे पण तुम्ही बिझनेस रिगार्डिंग किंवा तुमच्या वर्क रिगार्डिंग इंस्टाग्रामला तुम्ही आपला कंटेंट पोस्ट करणार ना त्यामुळे तुम्ही रोज एक डिस्क्लेमर नक्की द्या की जे पण तुम्ही काम करणार हे तुमच्या सॉरी जे पण तुम्ही रिझल्ट क्रिएट करणार आहे हे तुमच्या पूर्ण कामावर डिपेंड आहे. रिझल्ट डिपेंड ऑन युअर एफर्ट्स. यूज डिस्क्लेमर. जितके लोक आहेत ना, जितके पण लोक काम करतात प्रत्येक स्टोरीला जे पण रिगार्डिंग ऑफर असेल, जे पण रिगार्डिंग तुमच्या अर्निंग असेल ना, कोशिश करा की प्रत्येक स्टोरीमध्ये तुम्ही हा महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही त्यामध्ये डिस्क्लेमर देणार नक्की की रिझल्ट डिपेंड्स ऑन युअर एफर्ट्स अँड स्किल्स अँड नॉलेज व्हॉट एव्हर इट मे बी. तुम्ही एक लाईनची तुम्ही छोटीशी एक त्यामध्ये डिस्क्लेमर देणार, पक्का देणार. ठीक आहे. त्यानंतर आहे ह्या 4 गोष्टी तुमचा ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. पीपल बाय फ्रॉम द ट्रस्ट. Your audience needs to feel confident in you before they just invest in what you offer. म्हणजे समजा एखादी लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्ही जो लोकांना देत आहात ना ती गोष्ट लोकांसाठी युजफुल आहे किंवा त्यांना गरजेची आहे, त्यांना फील झालं पाहिजे. तेव्हाच तुमचे लोक, तुमची ऑडियन्स तुमचा कोर्स परचेस करतील. ठीक आहे. लक्षात ठेवा, आपण जेव्हा काम सुरू करतो ना आपला ट्रस्ट एका दिवसामध्ये बिल होत नाही अजिबात. खूप रेअरली होतं. जर प्रॉपरली तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट आहात किंवा तुम्ही त्या गोष्टी अचीव केल्यात तर ते पॉसिबल आहे. बट ॲज बिगिनर ट्रस्ट एका रात्रीमध्ये बिल्ड होत नाही. तुमची प्रत्येक पोस्ट, स्टोरी, तुमचं प्रत्येक इंट्रॅक्शन
यामुळं तुमच्या लीड सोबत तुमचा ट्रस्ट बिल्ड होतो. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही ह्या 4 गोष्टी करता. पहिला आहे शो रिअल जर्नी, की तुम्ही जे आहात तुमची ऑथेंटिक स्टोरी शेअर करा तुम्ही लोकांना, की मी या ठिकाणी होते, मी या ठिकाणी आलेली आहे, मी कर हे गोष्ट मी अगोदर मी फेस करायची, आता ठिकाणी मी मी ग्रो केलेली आहे. युअर हाईज अँड लोज अँड एव्हरीथिंग बिटवीन बिटवीन यू. ओके. पीपल कनेक्ट विथ द रिअल एक्सपिरियन्सेस नॉट परफेक्शन. हा, ही गोष्ट महत्वाची आहे. लोक तुमचा जो रिअल एक्सपिरियन्स आहे, जे तुमची ऑथेंटिसिटी आहे ना, लोकांना खूप आवडते, लोक त्याला कनेक्ट करायला इझिली बघतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पोस्ट कन्सिस्टंटली. जेव्हा तुम्ही प्रॉपरली कन्सिस्टन्सी जेव्हा तुम्ही प्रॉपरली पोस्ट करता ना, तेव्हा तुमच्या ऑडियन्सला बिलीव्ह होतं की हा जो व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती रिलायबल आहे, हा व्यक्तीवर आपण विश्वास करू शकतो. ठीक आहे. कन्सिस्टन्सी बिल्ड्स फॅमिलिरिटी अँड युअर फॅमिलिटी बिल्ड्स युअर ट्रस्ट. सिंपलची गोष्ट आहे. त्यामुळं तुम्हाला असं नाही की तुम्ही आज एक पोस्ट टाकली आहे, यू आर टेकिंग ब्रेक फॉर 10-15 days आफ्टर युअर पोस्टिंग अदर पोस्ट. नाही, असं काम नाही करत. ठीक आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट विथ युअर पोस्टिंग ऑल्सो. त्यानंतर जे तुम्ही रील टाकत आहात किंवा जे तुम्ही स्टोरी लावता किंवा जे तुम्ही मार्केटिंग करता ना, त्या प्रत्येक ठिकाणी तुमची लोकांना काही ना काही व्हॅल्यू भेटली पाहिजे, तुमचं नॉलेज त्यामध्ये भेटलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की हा हा जो व्यक्ती जो बोलतो ना, हा जो व्यक्ती नॉलेज देतो ना, हा ही गोष्ट खरी आहे याची. ठीक आहे. त्यानंतर आहे शेअर प्रूफ्स. इट मे बी रिझल्ट्स, इट मे बी टेस्टिमोनियल किंवा बिहाइंड द सीन्स रिगार्डिंग युअर वर्क. ठीक आहे. कारण समजा एखादी लीडला स्टार्ट करायचं असेल ना, तर लीड अगोदर लोकांनी किती कमवलं आहे, लोक किती काम करतात ना, हे पूर्ण ऑब्झर्व करते लीड. ठीक आहे. तर तुम्हाला ॲज बिगिनर ट्रस्ट बिल्ड करणे तुम्हाला 4 रूल आहेत. शो रिअल जर्नी, पोस्ट कन्सिस्टंटली, गिव्ह व्हॅल्यू अँड शेअर प्रूफ्स. दीज आर द 4 फॅक्टर्स. ठीक आहे. त्यानंतर आजचा सर्वात महत्वाचा टास्क तुमच्या सर्वांसाठी, तुम्ही काय करणार आता, माझे नेक्स्ट ट्रेनिंग परवा दिवशी आहे बरोबर. त्याच्या अगोदर तुम्ही काय करणार, आपला युजर नेम, बायो, प्रोफाईल फोटो, आणखीन कमीत कमी 3 हायलाइट, आणखीन 2 किंवा 3 पोस्ट तुम्ही हे तयार ठेवणार, म्हणजे तुम्ही अपलोड करणार. कारण हे बघा, वी आर टेकिंग ऍक्शन डे बाय डे, बरोबर. डोंट वेट फॉर टुमॉरो, स्टार्ट टुडे. ओके. यू हॅव टू टेक ऍक्शन विथ दिस 5 स्टेप्स टुडे. जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार ना, आज जे पण तुम्ही ऍक्शन घेणार, लाईक आपलं ऑप्टिमायझेशन झालं, युजर नेम किंवा बायो चेक करा एक वेळेस तुमचा, तुम्ही एक वेळेस प्रोफाईल चेक करा, हायलाइट चेक करा, आणि तुम्ही हे नेक्स्ट ट्रेनिंगच्या अगोदर तुम्हाला हे कम्प्लीट करणं महत्वाचं पार्ट आहे, तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. आणखीन एक तुम्हाला स्मार्ट एक लाईन, हे एक रूल आहे, हे रूल याद ठेवा. स्ट्रॉंग प्रोफाईल, प्रोफाईल स्ट्रॉंग असेल तर कंटेंट विकतो, प्रोफाईल वीक असले तर तुमचं कंटेंट पूर्ण वेस्ट जातो. ठीक आहे. युअर प्रोफाईल इज द फर्स्ट इम्प्रेशन यू मेक ऑन युअर एव्हरी न्यू विजिटर. बिफोर एनीवन रीड्स युअर कंटेंट, दे सी युअर प्रोफाईल, युअर फोटो, युअर बायो, युअर हायलाइट, युअर पोस्ट. स्ट्रॉंग प्रोफाईल बिल्ड्स इन्स्टंट क्रेडिबिलिटी, मेक्स पीपल वॉन्ट टू स्टे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, तुमची जी प्रोफाईल आहे, तुमचं जे बायो आहे, तुमचं नाव जे आहे ना, तुमचं जे पण कंटेंट असेल ना, त्यामुळे लोक तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग आहे की नाही हे लोक तुम्हाला जज करतील. त्या प्रकारे त्यांना तुम्हाला कनेक्ट करायचे की नाही, तुमचं प्रोडक्ट घ्यायचं की नाही, तुम्हाला फॉलो करायचं की नाही, ते लोक तुम्हाला डिसाईड करतील. तर लक्षात ठेवा, प्रोफाईल स्ट्रॉंग असेल तर कंटेंट विकतो, प्रोफाईल वीक असेल तर तुमचं कंटेंट पूर्ण पूर्ण वेस्ट जातो. ठीक आहे. सो गोल्डन रूल आहे हा, गोल्डन रूल तुम्ही विसरू नका अजिबात. ठीक आहे गाईस. डन. क्लिअर. सो हो, हा होता आपला आज डे 1 सिरीजचा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला भेटला असेल किंवा तुम्हाला क्लिअर झाला असेल. आय होप तुम्हाला सेशन आवडला असेल खूप. ठीक आहे. नाव तुम्हाला लोकांचे काही प्रश्न असतील किंवा डाऊट किंवा शंका जे पण असेल ते, यू गाईज कॅन आस्क मी सो दॅट आय कॅन
क्लिअर फ्रॉम माय साइड. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे, कोणाला प्रश्न आहेत काही? एनीवन? क्लिअर. खूप छान, थँक्यू सर. ओके, ठीक आहे. प्रश्न कोणाला पण नाहीत? आर यू शुअर गाईस? आर यू शुअर? तुम्ही म्हणताय की सर मला सर्व काही क्लिअर आहे. जर तुम्ही नेक्स्ट ट्रेनिंग पर्यंत म्हणजे तुम्हाला उद्या एक दिवस तुम्हाला चान्स आहे. ओके, तुम्ही काय करणार? तुमचं युजर नेम, बायो, त्यानंतर हायलाइट आणि तुमचे 2 किंवा 3 पोस्ट तुम्ही हे प्रॉपरली ऑप्टिमाइज करणार. मग तेव्हा समजेल की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या आहेत. ठीक आहे. एक वेळेस तुम्हाला परत एक वेळेस माझा टास्क मी तुम्हाला शो करतो. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला टास्क माहिती नसेल. ठीक आहे. आय एम शेअरिंग द टास्क विथ यू ऑल. प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट घ्या फटाफट. एकच मिनिट. याचा नाही घ्यायचा. हा, टेक स्क्रीनशॉट फॉर दिस. पहिला युजर नेम ऑप्टिमाइज करायचा आहे. दुसरा आहे रिराइट युअर बायो, अपडेट प्रोफाईल फोटो, क्रिएट हायलाइट आणि पोस्ट 3 व्हॅल्युएबल पोस्ट. तुम्ही घेतला स्क्रीनशॉट? टाईप यस जर घेतला असेल तर. चला, गुड. येस, गुड. येस, तुम्हाला लिंक पण भेटून जाईल माझ्या सेशनची. ठीक आहे. ओके, सो गाइज, एनीवन वांट्स टू आस्क एनी क्वेश्चन? किसी को कुछ पूछना है, काही तुम्हाला विचारायचं असेल तर यू गाइज कैन आस्क मी. इफ यू वांट आस्क यू कैन. ओके, काय क्वेश्चन आहे का? ठीक आहे, डन. सो गाइज, थँक्यू सो मच. प्रत्येकाने मेन्शन करा. ठीक आहे. मी पाहतो बरेच लोक या ठिकाणी आळशी आहेत की लोक मेन्शन करत नाहीत, परत एंगेजमेंट करत नाहीत. ठीक आहे. प्रयत्न करा. जे पण तुम्ही ऍक्टिव्हिटी करत आहात ते तुमचं शोकेसचा बिझनेस आहे. ओके, सो यू हॅव टू बी शोकेस युअर लाईक ऍक्टिव्हिटीज, व्हॉट यू आर लर्निंग, व्हॉट यू आर क्रिएटिंग रिझल्ट. हे तुम्हाला शोकेस करणं महत्वाचं पार्ट आहे. ओके, सो ज्या लोकांना पण सेशन आवडला असेल त्या लोकांनी मला नक्की मेन्शन करा. ठीक आहे. त्यानंतर लवकर आपण ऑन 30 एप्रिल म्हणजे उद्या एक दिवस गॅप आहे, आपण सेशन घेऊया. ठीक आहे. सो प्रत्येकाने या ठिकाणी जितके लोक आहेत प्रत्येकाने मला मेन्शन करा, स्टोरीला ऍड करा. ठीक आहे. जे तुम्हाला वाटलं की शिकायला भेटलं तुम्ही ते मला मेन्शन करून सांगा की सर मी हे शिकलो. ओके, किती लोक मेन्शन करणार फटाफट मला टाईप करा एक वेळेस फटाफट. कारण हे का तुमची एंगेजमेंट महत्वाची आहे. तुमची एंगेजमेंट मला महत्वाची आहे. ओके, युअर एंगेजमेंट मॅटर्स अलॉट. ठीक आहे. मी. ओके, मी. प्रत्येकाने मेन्शन करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, मी जो तुम्हाला टास्क दिलेला आहे ना, हा तुम्हाला काही परिस्थिती मला कम्प्लीट करायचा. तुम्हाला डे 1चा टास्क आहे. युजर नेम, प्रोफाईल फोटो, बायो जे पण असेल तुम्ही प्रॉपरली त्याला अपडेट करा, ऑप्टिमाइज करा आणि तुम्ही नेक्स्ट सेशन मध्ये या. ठीक आहे. कारण जो नेक्स्ट सेशन आहे हा खूप महत्वाचा सेशन आहे, कारण तुम्हाला यामध्ये पुढे सांगणार तुम्ही कसं प्रकारे आपला कंटेंट बनवू शकता म्हणून. ठीक आहे. चलो, गुड. थँक्यू सो मच गाईज. सर्वांनी वेट केला आहे. आणखीन सर्वांनी आपल्या ग्रुपमध्ये फीडबॅक नक्की दे, तुम्हाला फर्स्ट डे कसा वाटला. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच एव्हरीवन. अँड भेटूया आपण लवकर नेक्स्ट सेशन मध्ये.